पंढरे शेजारे आल्या नो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहि उभा भेटीची आवडी कृपाळू तातडे होता वेळ प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबाराय वारीचं प्रतिजय महत्व पटून देणारा सेवे करता निवडलेला चार कडव्याचा अभंग विठ्ठल विठ्ठल देवाच्या बरोबरीचे अधिकार संपन्न असणारे तुकोबाराय देवाच्या बरोबरीचे दोन माणसं आद्यगुरु शंकराचार्य एक आणि जगद्गुरु तुकोबाराय दोन. जगाच्या पाठीवर जगद्गुरु दोनच झाले. कृष्ण वंदे जगद्गुरु हा देवच आहे. याला काय किती जितकं मोठे पण देता येईल तितकं थोडं. मोठ्या माणसाला किती मोठं म्हणलं त्याला कमीच वाटल आणि त्याला लहान म्हणलं तरी त्याला वाटतंच मी मोठाचे. जगाच्या पाठीवर झालेले जगद्गुरु दोन आणि जगतत्रय गुरु येते वैवासितम त्यक्तम मध्यम यतम कृतिशिलान सहिष्णन शास्त्रा संपन्ने येते नामदेव तो फक्त एक. असे तीन जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु एक हा देवच. पण जगाच्या पाठीवर दोन जगद्गुरु झाले. आद्यगुरु शंकराचार्य एक आणि जगद्गुरु तुकोबाराय दोन. तरी पांचेत माणसं तिसऱ्याला खिशाला लावतात. किती दोष आहे विठाल विठाल. इतके एवढी महात्म्य आपल्या याच्यात सांगता सांगता शेवट झालाय त्यांचा. तरी पांचेट माणसं तिसऱ्या जगद्गुरुला लावायला लागले. तरी मीडियावाल्यानं त्याचं छट दुकान उघड केले. गोळ्या घालाव यायच्या त्या बिल्ला लावलेल्या खिशाला विठाल विठाल. जगाच्या पाठीवर जगद्गुरु दोन आणि त्यातल्यापैकी एका जगद्गुरुचं सेवे करता निवडलेला अभंग ते तुकोबाराय. ज्यांचं शिष्यत्व निभवलं निळोबाराय. मला आनंद वाटला निळोबारायांची आरती घेतात. वरीच कागदाव पाहिले. काय आनंद महाराज. तुकोबारायचा अधिकार 2 मिनिटात सांगतो. तुकोबाराय किती मोठे हे सांगणं तर मला शक्य नाही. पण तुकोबारायला ज्यांनी वहिवासीत प्रतिजय मोजस मानून त्यांचं शिष्यत्व पत्कारलंय अशा निळोबारायांचा 2 मिनिटात अधिकार सांगतो. 8 दिवसाचा सप्ताह झाला. तुकोबारायच्या भेटी करता सप्ताह केला. काल्याच्या दिवशी देव आला. कोण? मी देव. निळोबारायांनी काय वाक्य वापरलं? प्रार्थेल्या वाल चोनी आलासी का ओळखोजी देवा लीला म्हणे का वाघुरीची निसैष्ण कळा स्वाना चुकली अचूक संदन वेळा मग का घासी शिकारे प्रतिबळा ऐक बाप्पा नरोत्तमा. एकदा सुटलं ना किती शिकाऱ्यानं आपटून घेतलं खेळत नाही. विठाल विठाल. सांगतात मी ज्याच्या करता सप्ताह केलाय तो आला नाही. तुला कोण बोलावलंय? प्रार्थेल्या वाचून आला शिका. देवेस ना मोठे पण सांभाळ. अधिकारी येस ना तू तुझ्या वजनात राह अधिकारात राह. बोलावलं नाही यायचंच नाही वापस. आम्ही गणगुळ्या उघडू उघडू बेजार आहेत पण अजून स्वप्नात नाही. थोडस स्पष्ट बोलतो. ज्याला खिसा आहे त्याच्या स्वप्नात कवाच येणार नाही. विठाल स्वप्नात येण्यासाठी पहिले महाराजांचे खिसे कापावे लागतील. हे लावली होती आमच्या बाबांनी कॅसेट म्हणून बोलावं लागायले दर्शक. ज्याला खिसा आहे त्याच्या स्वप्नात देव कधीच येणार नाही. विठाल विठाल. आमच्या सारख्याच्या हपक्याच्या तर सोडूनच द्या. देवाला वापस केलं जा बोलावलं नाही. 10 दिवस 11 दिवस 12 दिवस झाले महाराज. 14व्या दिवशी देवान तुकोबारायला सांगितलं मालक जावं लागते. तुम्ही म्हणताल देव भक्ताल मालक म्हणतो. अधिकार आहे महाराज भक्ताचा. एके दिवशी 18 संत जमा झाले आणि सगळ्यांनी बैठक घेतली. देवाला आपल्यात येऊ द्यायचं नाही. देवाला सांगितलं देवा उद्यापासून आम्ही 18 जण तू 19 यात कामा नाही.
महाराज कर्मच नंतर आला ह्याच्यात मालक का म्हणते देव सांगताना. एक जण 8 जण 18 पैकी उभं राहिले देवाला सांगितलं, देवा वापस जाय. मी काय इतका पांचट थोडाचे, राजाचं लेकरू. देव म्हणजे अधिकारीच ना. अरे मी राजाच लेकरू आहे, तुमच्या भिकाऱ्यात ते तुम्हाला करमत नाही तुमच्या शिव. का सहिष्ण राजा याचे सहिष्ण कांडत्रय मी मध्य प्रतिजन वहिवासित तुम्हा विन सुने वाट तसे असतो भानपण मनोनी सांडोनिया वैकुंठ भुवन त्यक्त प्रतिरांग तसे. एका भाष्यकाराने सुंदर काव्य केलं, मला पुढचं आठवत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग देव ज्यांच्या भेटीची इच्छा इच्छितो ते संत. तुकोबाराला विचारलं, मालक मी गेलतो 8 दिवशी पण मला वापस केले, तुम्हाला जावंच लागते. तुकोबारा आले, भेट दिली. इतकं ठेवा महाराज, देवाला सुद्धा ज्यांनी परत केलंय हा अधिकार कोणाचा? निळोबारायांचा. देव आल्याच्या नंतर ज्यांनी त्या देवाला वापस करावं हा अधिकार निळोबारायांचा. मला वाटते देवापेक्षा निळोबाराय मोठे. मग देवापेक्षा निळोबाराय मोठे वापस करतात, त्या अर्थी अधिकार वर्चस्वच मोठा असावा. मग देवाला वापस करण्याची ताकद ज्या निळोबाराय ते निळोबाराय तुकोबारायचं शिष्य तुपात करतात. तुकोबाराय किती मोठे तुम्ही पहा. विठाल आणि त्या तुकोबारायचा सेवेकरता निवडलेला अभंग आहे. पंढरी सिजारे आल्या नव संसारा. याच्यावर जीवाला वर्णन केले फक्त मानव देहाला. संतांनी केलेल्या काव्यामध्ये फक्त मानव तनुला उपदेश केलाय. म्हशीच्या कोठ्यात किती आरडाल्या जत्राला जात्यान. इतकी सुंदर वृक्ष आहेत, किती झाडाला आपटू घ्या. आता सगळ्या महिलांना वडाला गरके घातलेत. आज या सगळ्या जणी वडाच्या झाडाला म्हणल्या, वट राजा पाया पडतो बापा, एकदा पंढरपूरला जा. ऐकत वय का तरू वहिवासित चळ अचळ या कुमुदिनी वहिवासित प्रतिबळ करुणा वत्सल धरा धरा प्रतिबळ न सोडेची गा. एवढी करुणामय पृथ्वी वृक्षाला सोडाच वाटत नाही, हलतच नाही. आणि यानं हिला सोड रे सोड की वाळल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल पंढरपूरला तर लांबच सोडून द्या, इथला वड जर पलीकडे गावात गेला तर बुडा सगट वाळणार. पण माणूस पंढरपुरात गेल्या वाळवतो का? उपदेश फक्त मानवाला केला. आपपर भाव ज्याला कळतोय त्याला वारी सांगितली. पाऊस येणार आहे असं बैलाला कळतं का? अंगाव पडल्यावर थेंब पडल्या, अंगाव पाठीवर पावसाचे थेंब पडल्या ते शेपूटवर टाकीत गावाकडे पळत. पण जालन्यात आभाळ आल्यावर बैलाला कळतं का आता पाऊस येईल? पण जिथरोग दिसतंय तिथं उतरलेल्या सरी दिसले की माणसाला लक्षात येते गुंडाळा रेठण नाही तर चिखल होती वाटण. हे कोणाला कळतंय? माणसाला. पाऊस यायच्या आधी घर तयार करावं हे कोणाला कळतंय? माणसाला. का पाऊस यायच्या अगोदर कोठा तयार करावा हे बैलाला कळतं का? म्हणून बैलाला वारीचं महत्वच नाही, उपदेश नाही. उपदेश फक्त मानवाला केलाय. आपपर भाव ज्याला कळतोय त्याला म्हणायचं मानव. आणि अशा मानवाला सांगितलंय पंढरी सिजारे आल्या नव संसारा. महाराज एका साधकाने प्रश्न केला, तुकोबारायांनी पंढरपूरला जाण्यासाठी सांगितलं. 4 महापर्व आहेत, आळंदी, देहू, पंढरपूर आणि पैठण. हे 4 अधिकारी क्षेत्र. आता देहूला या हे तुकोबाराय कसं म्हणतील? पण 3 ठिकाणी जा ह्या सगळ्या संतांनी वर्णन केले. देहू, आळंदी आणि आपलं पैठण, आळंदी आणि पंढरपूर. तुकोबाराय स्वतः कसे म्हणतील? माझ्या देहूला या. पण 4ही पर्वाचं वर्णन आले. मग या 4 ठिकाणी जाण्यासाठी सांगितलं. एका साधकाने प्रश्न केला, हे काशीला जा का नाही म्हणले? जाऊ नका असा विरोध नाही, बालाजीला जाऊ नका असं म्हटले नाही, जगन्नाथपुरीला जाऊ नका असं म्हणले नाही, पण जाच असं कुठे लिहिलं नाही. आवर्जून जा असं मात्र कुठं लिहिलं नाही. एका साधकाने प्रश्न केला, बाकीच्या तीर्थाला जा असं म्हणलेत नाही, पंढरपुराला का जा म्हणले? महाराज एक सांगतात, आयशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, आयशी चंद्रभागा ऐसे भीमा, आयशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कुठे. चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, बाकीच्या तीर्थाला नाव ठेवायचं नाही, पुढे कळलं आपल्याला. पण ऐसा विटेवर देव कुठे. अख्खं जग पहा महाराज, पण पंढरपुरातल्या सारखा देव सापडणार नाही. बऱ्याच ठिकाणी देव आहेत, मी खूप पाहिले.
कुठं एका ठिकाणी देवाचं नुसतं डोकंच आहे, चारीधाम फिरत असताना बघा, एका ठिकाणी नुसती पाठच आहे, एका ठिकाणच्या देवाला हातपायच नाहीत, जगन्नाथपुरी, बरोबर आहे ना, देवच त्याचाच अवतार आहे. एका ठिकाणी झोपलाय बालाजी, त्याचाच अवतार ना, गोविंदराज तोच देव, पांडुरंग परमात्मा त्याचाच अवतार, पण तिथं झोपलाय. आदली उशाला घेतली, लक्ष्मी पाय त्याला एकीकून कुबेर गाडी घेऊन आलाय, मय पैसे दी, देव काळाचे धन कुबेराचे, उष्ण घेतलं ना त्यानं, ते कुबेर गिरनार पर्वतावर गाडी घेऊन आलाय, ते उष्ण मव रमा सहिष्ण चरणारविंदम प्रतितिथि कामते संगाचारुणाने भवा विन्यासाने कृतुज्जनाना रमा आश्रितान द्रव्यतिकानां धन कुबेराना प्रतिभवाना तक तक तक्तानानि किचंजनानां पवित्रनानां तक्तिशदेहि. प्रत्यक्ष कुबेर सांगतोय आमचं उष्ण द्या. तिथं पैसा मागायला देव, बालाजी त्याचाच अवतार, श्रीमंत गेला की पैसा दी, नसलाच पैसा तर डोसक्याची केस पण दी. पांडुरंग छे ना, पण ते मागते. जगन्नाथपुरीला गेल्याच्या नंतर एक अशी शंका आहे, ती महाराज सामान्य गोष्ट नाही, चारवाक नावाचे काही लोक होऊन गेलेत आपल्या संप्रदायाला अशा खपल्या काढणारे. एका साधकाने प्रश्न केला, जगन्नाथपुरीतला हा देवच आहे, मग देवानं बिन हातापायाचं काऊन बसाव? देवाला त्याला हातपाय आणता येत नाहीत का? तुकोबाराय स्वतः मनात एक विचार करतात, तो देवच आहे, पण त्याचे तुटलेले हातपाय त्याला आणता येत नाहीत. आणि पंढरपुरातल्या देवाला देव का म्हणतात? याच्या कीर्तनात ज्याला हात नाहीत त्याला हात आले. पंढरे शेजारे आल्यानो संसारा, पंढरे शेजारे आल्यानो संसारा, हे नाथा सोयरा पांडुरंग, त्या देवाचं जन चिंतन केले, त्याला हात आले. काहीतरी अपवाद म्हणून एका साधून हात तोडले. गोरोबारायचे, गोरोबा काकांचं चरित्र पहा, इतकाले दुलक होते. सगळे लोक टाळ्या वाजवलेत, गजर करायलेत. गोरोबा काकाच्या डोळ्याला पाणी आलं. देवा, मला टाळ्या वाजण्याचा आनंद भेटणार. त्या थोटकं मारले, दंदिशी हातात लांबले, चवळीच्या शेंगा लांबल्या. भवतालचे लोक पळाले, याला काय येतं काय रे, गप कोणी याला हातच आले. ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर थोटक्या माणसाला हात येते, ती ताकद पंढरपुरातल्या देवाची. म्हणून पंढरी शेजारी आल्या नव संसारा, म्हणून पंढरपूरला जायचंय. तिथल्या तीर्थाचं महत्व. पंढरपुरातील एक महाराजांसारखे विद्वान दशग्रंथी ब्राह्मण वारकरी होते. त्या वारकरी महाराजांचा एक नियम होता, दरवर्षी एका गावात चातुर्मास करायचा. या वर्षी या गावात 4 महिने चातुर्मास केला की पुढच्या वर्षी घोडेगावात चातुर्मास. घोडेगावात 4 महिने पुढच्या वर्षी झाला की त्याच्या पुढच्या वर्षी अजून दुसऱ्या गावात. फक्त 4 महिने एका गावात थांबत होते निष्ठावंत वारकरी. महाराज यांच्या वारकऱ्याचा त्या चातुर्मासाचा टप्पा एका विद्यानगरात गेला. राजा होता अधिकारी तिथला, पण ते देवीचा उपासक होता. देवी वाईट नाही, देवीशी बरेच गाणे आपले अभंग आलेत. गाणे मला ते गाणेच ऐकायला आले, त्याच्यामुळे गाणे म्हणायलो. अभंग कोणी म्हणीच ना, गोंधळी सुद्धा अभंग म्हणीन देवीचे. दुसरेच अभंग गोंधळी सुद्धा त्याचे गाणेच, अभंग म्हणणारच नाही का गोंधळी. तो देवीचा उपासक राजा. त्या नगरीमध्ये दशग्रंथी वारकरी ब्राह्मण गेले. नोकराला विचारलं, या नगरीचा राजा कोण? हा राजा. काय हवंय राजाकडनं? अद्याप काहीच नाही, आम्हाला खेसात नाही तर घ्यायचंच नाही. ते वारकरीत असले होते. राजाला भेटायचं. मला सांगा ना काय पाहिजे? मला राजाला भेटायचे. सरक बाजूला गेले. तिथं राजे बोला, मी पंढरपूरचा वारकरी आहे, पांडुरंगाचा उपासक आहे. ठीक आहे, काय हवंय आमच्याकडनं? पांडुरंग म्हणल्यावर त्याला कस तरीच वाटले राजाला. देवीचा उपासक तो शाक्तपंथी होता, त्याला जरा वेगळंच वाटलं राजाला. आमच्याकडनं काय हवंय? काही नको, 4 महिने तुमच्या गावात राहायचंय, एक वेळेला जेवण द्या. चातुर्मासात 1 टाइम जेवण. राजा म्हणला, उरलेल्या पोळ्या मासडा खाईनत आमच्या इथं. आणि एवढा मोठा राजा आणि 1 टायमाचं जेवण मागायला वारकऱ्याला काही कळतच नाही. वारकऱ्याने सांगितलं, शिल्लक बोलू नका, मला 1 टाइम जेवण देताल का? ठीक आहे. राहण्यासाठी 4 पत्राचं घर, हे कोपऱ्या.
काय करताल? मी काकडा म्हणेल. राजाला वाटलं देवीचाच काकडा म्हणतं का. वारकऱ्याला हो बोली केली आणि वारकरी सकाळी उठलेच लाऊडस्पीकर लावून द्यायला. तो नव्हतं लाऊडस्पीकर, पण येरी म्हणायला होतं म्हणून लाऊडस्पीकर नव्हतं तेव्हा त्याला बंद करा, पण म्हणायलो होतो. लाऊडस्पीकर लावून दिलं आणि वारकऱ्यानं सकाळी काकडा सुरू केला. उठा पांडुरंगा प्रभा समयो पातला. राजा म्हणला बंद करा ते, आपल्याला देवीचा काकडा पाहिजे. जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, आंबाचं माझ्या लय बाई भारी नटन. यायला कशा गुदगुल्या होत्यात पाकवा द्यायला. येरी थाप पडायला मान टाकीत आणि गोंधळावर कसं वाजिलं. आला केळीला बहार, घड पिक लाग माझ्या आंबाचा शबीना डोलू लागला. ही देवीची गाणी. आई ग अंबाबाई तुला सोन्याचा गझुबा, आणि तुझ्या ग दर्शनाला कोल्हापूरचा राजा उभा. हे गोंधळाची गाणी. हळदी कुंकवाच ताट मया हाताला तोलना, माझी अंबिका बोलना, माझी रेणुका बोलना. आणि फुलदेशी पेल्याला इडी होई रेणुका याला बोलायला. संबळा ठोका हाणायचा तर मांडीव ठोका हाणायला. माझी अंबिका बोलना. राजाला हे गाणे पाहिजे. ते वारकऱ्याने सांगितलं आम्हाला दुसरं काहीच येत नाही, मग मनातली मनात म्हण. वारकऱ्याने सांगितलं हृदयात म्हणलेलं त्याला लवकर ऐकू जाते. काय करायचं बेंबीच्या देठापासून आडून. अंतरंगाची वारकरी येत आम्ही मनातली मनात म्हणून. 4 महिने राजा वारकरी थांबले आणि 4 महिने झाल्याच्या नंतर नोकराला सांगितलं निघतो. ते म्हणला जा, पण राजाला भेटायचंय. काय भेटायचं? 4 महिने जीव घातलेला त्याला जरा सकुतराई व्हायचंय. हात जोडून जातो. एका वारकऱ्याला जीव घातलं. राजे येतो, माय बाप देव तुमचं कल्याण करू. जाय म्हणला, तुलाच बनेल नाही घालायला आणि मोह कल्याण करू. आमच्या इथं 4 महिने खाल्लं सण काय कल्याण करीन, तुलाच काही दिलं नाही पांडुरंगानं. महाराज वारकऱ्याला रागच येत नाही. ती वारकरी काही सामान्य नव्हतं. त्या वारकऱ्यानं सांगितलं राजा तोंड सांभाळून बोल. मातुड्याच्या भीतीला रुपयाचं सारवण केलं. राजाई नावाची देवी होती. भक्तिविजयात सुंदर कथा आली. राजाई नावाची देवी, त्या देवीच्या मंदिराला रुपयाचं सारवण केलं. एवढ्या भुसकाटात आलास अख्खं पंढरपूर हिर्या मानिकाचं आहे. राजा म्हणला खोटं असलं तर फाशीवर दी. आणि दुसरी गोष्ट, जिला तू फार मोठं समजतो ती झाड लोट करी राजाई, ती पंढरपुरात झाडून काढते. महाराज राजाला असं इचूड असल्याने झालं. ह्या 2 गोष्टी जर खोट्या असल्या तो घर फुकीन. वारकरी म्हणला कवा फुक, घर नाहीच ना. ते का आताचे महाराज आहेत का? बंगल्यावर बंगले, ताळाव ताळ, मठाव मठ. आताचे फुकतीन तवा काय. आणि इथून पुढे फक्त 2च लोकांच्या घरावर बॉम्ब पडणार. मठावन लीडरच्या घरावर. विठाला विठाला याच्याकडे काहीच नाही. तुम्ही बेजार आहे. सोयाबीन पेरू पेरू पहिलं निघलत नाही, नांगरटीत पेरलं तर बुडातच गेलं. म्हातार म्हणलं तुला म्हणलं होतं नांगरल्याला राणे फारुळे काढून पेर, पण तुला अक्कल नाही. शेवटी फारुळ्यान पेरलं गेल बुडात. पाऊस पडून वरून गाव असला थैले आणायत लागले आणि पेरायत लागले. एकदा ठाले नॅकलेस ठालते जोत. एकदा गेले बाबा तुमच्या काळात होते, आमच्या काळात बायकायला जोते आले, बैलाचे गेले यायला आली. ते नॅकलेस ते जोते ते चट सोनाराची तर ठुले तरी मिळत बसत. घरून काही सोनं ठाचच काम नाही. 2 लोकायला महाराजन पुढारी. विठाला विठाला काय फुकून द्यायचं दपोक. राजा म्हणला खऱ्या खोट्याचा निवडा. चला वारकऱ्यानं सांगितलं पायी जावं लागतंय. महाराज पंढरपूरला का जाण्यासाठी सांगितलं याच्यावर थोडस चरित्र सांग. राजा निघाला. राजाने विचारलं किती राहिले अजून? 3 किलोमीटर पंढरपूर. वारकऱ्याच्या डोळ्याला पाणी आलं. देवाला सांगितलं देवा आतापर्यंत काही न घेता तुझं भजन केलंय, पण पुराणात वर्णन केल्यासारखी एकदा याला पंढरी दाखव. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. आणि पंढरपूर आताच नव्हतं. जेव्हा नव्हते तेव्हा हे पंढरपूर. ज्या वेळेला काहीच नव्हतं त्यावेळेला पंढरपूर होता. आता आपल्याला मातीचे भिताड दिसते. हे आपला अधिकारच तसा आहे, त्याच्यामुळे आपल्याला मातोड दिसते. संताल पंढरपूर हिर्या मानिकाच आहे.
वारकऱ्याने सांगितलं देवा एकदा या राजाला पंढरपूर सोन्याचं दाखव. 3 किलोमीटरहून पंढरपूर चमकत होतं, याचे डोळे दिपत होते. राजा म्हणला हे बाबा डोळे दिपायले. ते म्हणला गावात गेल्यावर आंधळा होणार आहे, इतकं चमकत आहे. ते पंढरपूर आहे. एक गोष्ट खरी झाली. पण आता दुसरी गोष्ट माझी देवी झाडून काढतीये कशाहून. वारकऱ्याने सांगितलं ती गोष्ट सांगतो, पण एकदा आंघोळ कर ना. हे म्हणलं आपण गरम पाण्यानं शावर खाली 7-8 ठुट्या, मोठं बाथरूम, झोपून आंघोळ, बसून आंघोळ, उभ्यानं आंघोळ. आता बाथरूम लय 2-2 लाखाच्या बाथरूम झाल्यात पैशावाल्याची. तर भलत्या सुविधा महाराज. एक जणाची तर मी कीर्तनाला गेलो, गाडी नव्हती, मला झोपायला दिल. फिरता पलंग 11 लाईन आली, 11 याची आलीच नाही. 11:15 कीर्तन सुटलं, मी जाऊन झोपलो 11:30 वाजता. त्यानं बटन टाकून दिलं, 12 लाईन आली, पलंग फिरत होता. मग मुंडक त्या कोपऱ्यात एकदा पाय ह्या कोपऱ्यात, मी जाग्यावर म्हणालो भूत भूत भूत. त्याचा गडी पळत आला, म्हणला भूत नाही पलंग फिरताय. ते पलंग करंटवरचा फिरतच होता. मग पाय तिकडं हे इकडं मिळत नाही. पैशावाला म्हणलं काय पाहायचं कान मारा. काय बाथरूम असतात. मग संग इतक्या आंगडेवाला भाजण्याने आला, भलतीची चित्र इथरो का आंगडेवालं. हे इतक्या आंगडेवाले भजने रस्त्यानं चालले की झाडून काढायचं कामच नाही. त्याच्या पुढच्या पदरानं झाडत मागच्या जमा करतंय. स्वच्छता अभियानवाल्याच्या कामीले भजनीलेच कामाचे. इतक्या आंगडेवाले संग नेलं मी, अभंग 1.5 पाठ नाही. तुका म्हणे काय तू हा बाप. हे आम्हाला विचारतं कानात, आणि विचारता विचारता त्याच्या थोतराचा वास येतो. तुका म्हणे काय मोहाजा. मिळत नाही, काय म्हणतील काय मिळत नाही. अभ्यासच नाही महाराज. अभ्यास करण्यासाठी तिखट खावं लागत नाही. आणि आमचे भजने वर्णवाल्याच्या बकिटाचे असे पाय धरते. हाना तर ही पाठ होईल. पाठ कसं करावं ते यायला विचारा. विठाला 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 काय सांगू लागलो ते. हा ते देवीन ते भजण्याचं सांगलो महाराज. ते इतक्याला आंगड्यावाल्याचं ते लिहिलं आपलं. आमच्या वारकऱ्याने सांगितलं आंघोळ कर, म्हणला करीत नाही. भजनीला थाटात महाराज. इतके विचित्र झालेत आपले लोक, बघायचंच काम नाही. ज्या दिवशी आमचा विचित्रपणा तुम्हाला कळन का त्या दिवशी सप्त्याल कुल्प. पुरणपोळ्या जेवायला केल्यात आपला भजने म्हणतो बेसन भाकरी आहेत का. भजे कुरड्या पापड्या केल्या तर हरभऱ्याची भाजी ते आहे का. बासुंदी केल्यावर एकानं दूध मागितलं आहे का अक्कल. दुरणभर बासुंदी वाढीन भजने म्हणला दूध एका मेला यडगळा नको ना आमची चव घालू. 10 दुरण दूध जाळल्यावर 1 दुरण बासुंदी होती. तू दूध मागायला सोय पुन्हा जातोय खाली अधोगतील. असे काही माणसं कळत ना. इतक्या आंगड्यावर नेलं आम्हाला. आपल्याला पाय धुवाल पाणी दारीत होते. बकेट पाट टावेल ते साबण ते थाटा असतो. घरी उंदर का फारकती मागणं तर आमच्या पण तुम्ही लय सोय करतात. आणि ते ठुलं आपलं भरून मी पाय धुतले. आणि त्याला म्हणलं धुई ना, म्हणला बाथरूम मध्ये. इतका आंगडण तीन गेलं बाथरूम मध्ये. 7-8 ठोट्या फिरवायच्या ना आंघोळीची फिरली. ते वरून शावर पडून चट भिजलं. म्याला इन साक्या बाहेर. म्हणला चट भिजलो कसा येऊ. म्यानलं चलती. म्हणला चट भिजलो काय नाही सुम्यानलं लुगडं. अशी टीक झाली महाराज परमार्थात. राजा तसाच म्हणला करीतच नाही मी नदीला आंघोळ. एवढ्या मोठ्या घरी घंगळात सोन्याच्या चांदीच्या पितळाच्या तांब्याच्या घंगळात आंघोळ करणारा मी नदीला करतो का. वारकऱ्यान द्याला ढकलून पंढरपूरला का जा याच्यावर सांग. हे आंघोळ झाली फक्त. कपडे घातले. राजा दर्शना करता निघाला. वारकऱ्याला विचारलंय बाबा कुठे देवी. नामदेवरायाच्या पायरीच्या पुढे गेले की कोपऱ्यात देवीच्या हातात झाडणी आणि 5000चा पितांबर नेसलेली राजाई देवी. हेत निश्चित होतं रोजची रोज पितांबर राजाच. तिकडे तोंड केलं. राजाला पाहिलं. वारकरी म्हणला सग परी कर. ती झाडणी गिडणी आंघोळी झाल्यात आमच्या सग परी कर. राजा म्हणला एवढं मोठं लुगडं बाईच्या अंगावर काऊन दाटवाल. ती तुला बाई मोठी आम्हाला काय. राजा म्हणला काय पैठणी बाईच्या अंगावर. काल आपल्या देवीला अशीच नेशील. वारकरी म्हणजे ओळख हे काय तुई पाय ना बाई. तोंडाकडे पाहिलं की राजा म्हणला आई इथं का पुसून. ती म्हणली सकाळी 3ला चहा लागत. 3 ते 5 इथं झाडा लागतं. 5:30ला मग तू आंघोळ घालतोस. राजाने विचार केला जिची उपासना मी करतो ती पंढरपुरात झाडून काढायली. मग तिथे कशाला जायचं. इथंच राहिलं मुक्कामाल. मुक्कामाल राहिला. वाळवंटात झोपला. का ब्राह्मणाचा मुलगा कोणीतरी मारला आणि राजाच्या बाजूला टाकलं. आता राजा म्हणल्यावर तलवार होतीच कमराला.
सकाळी लोकांनी पाहिलं तर म्हणजे राजाच्या कमराला तलवार आहे, राजाने एका ब्राह्मणाचा मुलगा मारला, चला द्या सुळाव. राजाला सुळाव नेलं आणि शेवटची इच्छा विचारित ना फाशी देत, तुला काय खावाटायले गावरे, फाशी देणाऱ्या माणसाला काय खावाटत असतो होय, तुला काय काय इच्छा आहे अंतिम. राजा म्हणला एकच इच्छा आहे, ज्यानं पंढरपूर चांगलं म्हणून मला इथं आणलं एकदा त्याचं नळड दाबायचं, ते वारकरी बघू द्या मला. इतकं पंढरपूर चांगलं आणि इथं आल्यावर नाही खून करताना खुनाचा आरोप आलाय, हे कशाचं धड पंढरपूर आहे. बोलव त्या वारकऱ्याला, ओ वारकरी बाबा इकडे. वारकऱ्याने विचारलं, राजा नीट बोल, काय काम आहे. अरे काय मोठं पंढरपूर तुमचं, तुम्ही सांगतात तुकोबारायांचे, ज्ञानोबारायांचे, नामदेवरायांचे, नाथांचे प्रमाण देता की पंढरपूरला जा. या पंढरपूर एकदाच आलो तर एका ब्राह्मणाचा मुलगा मारल्याचं डोक्यावर खटला भरलाय. वारकऱ्याने विचारलं, इमान एक बार सांग, तू मारलंस का. नाही मारलं. किती यज्ञ केले देवीचे. म्हणला 1000. सगळ्या यज्ञाचं पुण्य दी, पोरग उठन. राजांचंच संकल्प सोडा पण उठत ना. शेवटी वारकऱ्याने सांगितलं, चंद्रभागेच्या आंघोळी किती केल्यास. म्हणला एकच, आणि एका आंघोळीचं पुण्य देऊन टाक. चंद्रभागेच्या एका स्नानाचं पुण्य दिल्याच्या नंतर झोपेतून उठवावा असं खांडोळे झालेलं लेकरू उठलं. ही त्या ठिकाणच्या तीर्थाची ताकद आहे. म्हणून पंढरे से जारे आल्या नो संसारा, पंढरे से जारे आल्या नो संसारा. ठिकाणच्या गंगेचा आणि देवाचा आहे म्हणून पंढरपूरला जाण्यासाठी सांगितलं. शक्ती आहे पंढरपूर. एका माणसाला म्हणलं चला पंढरपूर काशीला जाणार. काय काशीत जाऊ नका असा भाग नाही, तीर्थाची चेष्टा करायची नाही. काशीत काय म्हणले मोक्ष. ज्ञानोबा स्पष्ट सांगतात, काशी मोक्ष देती, देण्यात उदार आहे पण मरावं लागतंय. मोक्ष देवणी उदार काशी होय कीर, परी वेचे लागे शरीर ते गावी. भगवान विश्वनाथ काशीतले अधिकार संपन्न देव मोक्ष देतात, पण उदारेत मोक्ष देण्यासाठी. पण कधी मेल्याव का जिवंतपणी. मेल्याव. काशीत मोक्ष जिवंतपणी नाही. आणि अजून सांगतो तुम्हाला, एकदा दोनदा काशी करणाऱ्यानं उडे हांजाव नका उरफाट्या पहिलवानावानी. काशी 6दा करावी, रामेश्वर 5दा करावं. त्यानं सांगायचं आमची काशी झाली. एकदा दोनदा काशी झालेल्याची वनहर्षी तिकडच विठाला विठाला. त्याच्यासाठी प्रमाण षष्टातिनाति गत्वा वितीनम वाराणसेनान प्रतिदिंद पात्ये पंचाधिनानाति रामेश्वराना यतवीत भवेन दर्शान्ति यामि तत्र विनानानि शैवं शैवाना गत्वा सुचारुति संगाति प्रिया. मनुस्मृतीत सुंदर कारण आले. 6दा काशीन 5दा रामेश्वर तर पावते. आणि दुसरी गोष्ट, मेल्यावर काशी पावती. पुन्हा काशीला जाण्यासाठी नियम महाराज, काशीला 2च लोकांनी एकटं जावं. संन्याशानं 1 आणि ज्याची दांडी मोडी त्यानं 2. दांडी घरी ठेवून काशीला जाता येत नाही. दांडी कळायला असेल ना, आऊत खोडा पुन्हा दांडी त्या. एकट्याला काशीला जाता येत नाही. शास्त्र तिथं गेल्याच्या नंतर लुप्त भैवासित काम प्रतिजय शास्त्र संमतीन तितिक्षा हे 6 पिंड पाडायचे असते. हे 6 पिंड पाडण्यासाठी दशग्रंथी ब्राह्मण यज्ञायत कर्मानाम त्यक्त हुताशनम प्रिया आह्वानांच प्रियताम कुशानुन तत्रा विन्यास भास्कराम प्रिया तत्रा विन्यासुम प्रतिभासम कलात कल करतलम त्यक्त विभूषितम प्रियान प्रियव्रधन्ये त्यक्ता त्यक्तन वाराणसी भूषितम तत्रा विन्यासम कृतुजन इति नाम ब्राह्मण. अशी जर व्यक्ती भेटली असेल तर पिंडदानात प्रतिजय. दुर्मिळ महाराज तुमच्यासारखे. तोंडास्तुती करू नये. वारकरी आणि ब्राह्मण क्वचित लोक. शंकर महाराज कंधारकरापासून क्वचित लोक तुमच्यासारखी सापडतील. शंकर महाराज कंधारकर एक तर PhDतली पहिलीच व्यक्ती होऊन गेली, त्याच्यानंतर PhD नाही. चोट्या सरकारला पैसे देऊन काही महाराजांनी घेतले असतील तो भाग वेगळा, पण शासन मान्य, देव मान्य आणि साधू मान्य, शास्त्र मान्य जर PhD भेटली असेल तर फक्त शंकर महाराज कंधारकरांना. विठाल विठाल. असे जर ब्राह्मण असतील तर मग त्या ठिकाणचं पिंडदान. बरोबर ना महाराज. शंकर महाराजांचा 2 मिनिटात अधिकार सांगतो.
शंकर महाराजांकडे देव असायचे. आमचे बाबाराव महाराज गिरगावकराकडे शंकर महाराज 4-4 महिने असायचे. कंधारकर महाराज औरंगाबादला लेबर कॉलनीमध्ये ते परचेस ऑफिसर होते. युनिव्हर्सिटीला शासनाचे घर होते त्यांना लेबर कॉलनीत. 4 महिने महाराज थांबले. आजही ती व्यक्ती जिवंत आहे ज्यांच्याकडे महाराज थांबले. ते महाराजांनी देव धुतल्याच्या नंतर पाटाव मांडायचे. सोन्याची वाटी गंधाल होती आणि चंदन वाटीत कालिल्याच्या नंतर चंदनाच्या वाटीत बोट बुडवायचं आणि बोटाला चंदन लागल्यावर देव पुढे सरकत होते. महाराज देव पुढे सरकायचे पाटावरले. बाबा मला आधी गंध लावा. देवाला महाराजांच्या हाताने गंध अगोदर लावला की सगळ्या देवाला बाकी देव बोलूच देत नव्हता. पठ्ठ्याला आधी गंध लावला. धातूच्या मूर्ती सुद्धा महाराजांच्या हाताने गंध लावण्यासाठी पुढे सरकत होत्या. त्या व्यक्तीला PhD, ब्राह्मणात वारकरी क्वचित. आणि अशी व्यक्ती भेटणं तिथं गरजेची आहे. तशी व्यक्ती जर नाही भेटली तर पिंड सफल नाही. एक दुसरी गोष्ट, पिंडा तर्पण स्थिती कामप्रिय पिंड देण्यासाठी रांशिनी गौरी लागती. ती काशीत 7 रुपयाला एक आहे. कशाची विचारायचं नाही. 2 तिसरी गोष्ट, काशीत पिंडदान पाडायचे त्याला 43 दिवसाचा घरून ब्रह्मचारी पाहिजे. त्याला बापाच्या नावाने तिथे पिंडदान देता येते. पिंड 2 प्रकारच आहे. सुप्त चाड्याची आमुठी, देत पिंडाची स्थित प्रद्याहुती. नेहमी महाराज थोडस खाली येऊन बोलतो. पूर्वीच्या काळात तिफन धरल्याच्या नंतर पेरणी वाढेपर्यंत पत्नीचं तोंड पाहत नव्हते. बरोबर आहे. इतकं तर खरं मानताना हे एक पिंडच आहे. त्याला बसुराजा म्हणायचे जेवारीला. एक आणि दुसरी गोष्ट, वडिलाच्या नावानं श्राद्धस्थित पिटीत पिंड देण्यासाठी 43 दिवसाचं ब्रह्मचर्य काशीला लागतंय. ती अवस्था कितीपत शक्य आपल्याला हे पाळणं. गुरुवारी मंडळी येईन म्हणली, शुक्रवारी नाही आले तर शनिवारी फाशी घेते. हे यज्ञाच्या लायकीचे आहेत का पिंड देण्याच्या लायकीचे? कितपत शक्य आपल्याला काशी? काय अवस्था आहे? ती अवस्था ताकद नाही आपल्याला. ठीक आहे, याच्या पलीकडे सांगतो, पिंडही पाडू नका, 5दा काशीला जाऊ नका, 5दा रामेश्वरला जाऊ नका, एकदाच काशीला जा. पण मेल्यावर मोक्ष. परिवेचे लागे शरीर ते गावी. काशीत मेल्यावर मोक्ष महाराज मान्य करीत नाहीत. ठीक आहे, गुरुजी दृष्टांत सांगायचे. एसटी खाली मेल्यावर 2 लाख भेटतात. टारका खाली नाही, रेल्वे खाली नाही, एसटी खाली मेल्यावर 2 लाख भेटतात. पण मेलेल्याला का त्याच्या बायकोला? काशीत मोक्ष भेटतो पण कधी? जिवंतपणी का मेल्यावर? मेल्यावर. एसटी खाली मेल्यावर 2 लाख भेटतात का मरणाऱ्याला का त्याच्या बायकोला? याच्या काय कामाची? हे एसटी खाली मेलं, तसाच गोळा आणून फुकून दिला. 14 दिवशी बायकोला 2 लाख भेटले. खताडाच्या ताना भाऊ आला गोड भेटीला, 1.5 लाख खताडाला घेऊन गेला. पोट्टे तशीच मेले. आणि बाया भावाला जास्त देतात. भावाला जास्त देतात तर नुसत्याच फुंदू कोपऱ्यात तडत्यात. कोणाला सांगताच येत नाही. तेरी चूप पण मेरी चूप. भांडण करताय ना केस टाकताय ना भाऊ. मुकाट्या त्याला आज यायचं लय धान्य. मुकाट्या डब्यात कापसा ऐकत्यान, कापूस शिकून इकून पैसे साचले. भावाला फोन लावते आणि दादा मला न्यायला येईन. ते म्हणलं भाळ फाकले. म्हणली टिकटा सगट काढी ती. आणि जाताना सोनाराच्या दुकानात जाते. ते म्हणला सोनं म्हणलं की सांगात आले. ती म्हणली तानच घेऊ नको, चट आपल्या जो. आणि जाताना 1 तोळ्याचे एकदाणी करून येते. तिकून तिथं गेल्यावर आतून टाकीते आणि इकडं आल्यावर पदराच्या वरून टाकीते. शेजारणीने विचारलं, जे एकदाणी कवा केली? बाई माझ्या भावानं केली. म्हणलं चोट्टी रांगत गेली सांगत आली. होय 5 वर्ष झालं तुझ्या भावाला सुपर फास्फेट खत भेटणं कापसाला, तुला 18,000ची एकदाणी करतो. हे चोट्टे इकडचं फुकी दिन तिकडचं नाव करीती. असा नादच असतो बायाला. कहावी भाव जाई 150 रुपये साडीला नवऱ्याला देती आणि बहीण त्याच्यात 500 टाकून साडी भारीची नेसून येते. माझ्या भावानं साडी घेतली. वास घेऊन पहा इमानदारीने हिचे पैसे किती आहेत. आणि जो निष्ठावंत मालक हे त्यानं तिकून आलेली साडी 700-800ची नेसली की बरोबर पदराचा वाज घ्यायचा. आपल्या कापसातले पैसे याच्यात जरशे खायतच. असे समजायचेच. लयच बाया हुशार महाराज. आमच्या इथे एका बाईनं पाण्याच्या भांड्यात कापूस शिकला. पाण्याच्या भांड्यात पेणार होतं नवर. असं नेताचे नळावर पाण्याला चालली. पाण्याच्या भांड्यात दाबू कापूस घातला. 3 किलो कापूस भरला. मी कापूस घेतला तो 55 क्विंटल मला बायाचा चोरीचाच आला. चोरीचाच आला. आणि दिवाळीच्या झपक्यात नेमकाच पटा सुरू होतोय आपला.
1 जूनला पडवतो, पण आपल्यासारख्याचा अजून सुरूच आहे. विठाला 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 काय बाय करतेल, काय मिळत नाही. पाण्याच्या भांड्यात 3 किलो कापूस भरला ना आमच्याकडे पळत आली. महाराज म्हणलं नळ नाही आपल्या इथं. म्हणली चल ना बाप्पा, वाचा वाचा कापूस काढा. 3 किलोचा 1.5 किलो भरीला नाही. ती म्हणली बाप्पा 3 किलो. म्हणलं चट घेऊन जाय. म्हणली चट तुला राहू दे, पण त्याला नको सांगू. आपल्याला माहिती ना कोणाची नाड कुठं दाबल्यावर गपचीप बसते. मला माहिती रस्त्यावर फेकला आणि त्याला कळालं की धिल पिशू मारितच नाही. ती म्हणली बाप्पा चट तुला राहू दे, पण त्याला नको सांग. 1.5 किलोचे पैसे दिले. 3 कमराला खवले. नळावर गेली, भांडं इसळलं नाही, पाणी हापशीला हापशीत पैसे पडले. ती घरी गेली, मी पैसे उचलून आणले. ते का साधे का काय महागा मोलायचे पैशाला लय किंमत आहे महाराज. आता तर लयच किंमत. आता सध्या तर आखाड लागतो आपल्याला, भलती किंमत. ती घरी गेली, भांड्यातलं तांब्याभर पाणी घेतलं आणि त्याला मला कापसातले किडे पाण्यात कस काय म्हणजे नळातूनही आले. नळातून किडे येते तरी पण पत्तात नाही. एक हुशार होतं जरा आयटाड, पाराच्या याच्यावर वाट्यावर बोलणार. फब्याची माय कापसाची गंजी खाली कस काय चालली. ती म्हणजे पोरं उड्या हाणायली. पण पिठाच्या डब्यानं पाण्याच्या भांड्याने इकल्याला त्याला कळत नाही. एक जण म्हणला महाराज लय फवारण्या केल्या. रडकुंड्या काय फवारण्या केल्या न म्हणताना ते औषधं टाकले खताडतं 5-10 केलं, पण काही मिळत बसन. मी आधी घरच्या फवार, ह्या फवारल्याशिवाय तू मिळत बसत नाही. तुला गावाला जायचं की कडी लावून जात जाय कापसाच्या घरात, तो मिळ बसत जाईन. ही अवस्था कशावर सांगत होतो. गुंगले सुख सांगतात राजा परीक्षिती. मुंग्या गुऱ्हाळावर गेल्यावर का एका मुंगीने एक ढेकूळ घेतलं बरं का. 15 किलोचं ढेकूळ सप्त्यात आणलं बरं का. पण त्या गुळाला भात करण्यासाठी, गोड भात करण्यासाठी तांदूळ नव्हते बरं का. सुख सांगतात राजा परीक्षिती. त्या नगरातल्या महिला दानशूर होत्या बरं का. 15 किलो तांदूळ आणले बरं का. दुसऱ्या दिवशी ह्या येड्यानं 5 किलो आणले बरं का. सुख सांगतात राजा परीक्षिते. बाया म्हणल्या बाई काय भागवतकार आहे, मुंग्या सगळं सांगितलं. कुठं कालतं कीर्तन आपलं काशीची गोष्ट. हा काशीत मेल्या मोक्ष. एसटी खाली मेल्या 2 लाख भेटतेत, पण कोणाला बायकोला. मरणाऱ्याला भेटतेत का नाही. काशीत मोक्ष भेटतो, पण कधी मेल्या. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. काल हा नाश अहंकाराचा. काशीत मेल्याच्या नंतर मोक्ष नाही, तर तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. पंढरपुरात नुसता कळस पाहिला की मोक्ष प्राप्त होतो. ही ताकद त्या पंढरपुराची आहे. म्हणून पंढरे शेजारे आल्यानो संसार. पंढरे शेजारे आल्यानो संसार. तीर्थांचा अधिकार जर त्या तीर्थावर काही चुका झाल्या तर बाकीचे तीर्थ मान्य करत नाहीत. बाकीच्या तीर्थाला विधी पिंडदान करावा लागतो तर मोक्ष. मेल्या मोक्ष. काही कारण केल्याच्या नंतर मोक्ष. पंढरपुरात काही करायची गरज नाही. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. आणि विधित नाही. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. फक्त स्नान करायचं आणि एखाद्या कोणाही व्यक्तीचं प्रवचन किंवा कीर्तन ऐका, झाला मोक्षाचा अधिकारी त्या ठिकाणी. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. काय ताकद महाराज त्या ठिकाणची. एवढा अधिकार आहे. राहिलं चंद्रभागेचा अधिकार. एका साधकाने प्रश्न केला, महाराज 349 गंगा येतात, यमुना ते गंडकी त्याच्यामधल्या सगळ्या आल्या. 350 तीर्थ आहेत, त्याच्यापैकी एक तीर्थ इथे आणि 349 तीर्थ बाहेर आहेत. मग तुम्हाला बाहेरच्या तीर्थ का आवडत नाही. सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. 349 तीर्थ पंढरपूरला येऊन चंद्रभागेचं दर्शन, पुंडलिकरायाचं दर्शन घेतात. मग 349 तीर्थाचं दर्शन कुठं होतंय. पंढरपुरात. बाकी जाण्याची गरज आहे का. मग 349 तीर्थ बसल्या जागी पंढरपुरात भेटतात. हा अधिकार पंढरपुराचा आहे. म्हणून पंढरी शेजारे आल्यानो संसारा. बर गेलेत कोण कोण. तुमच्या माझ्यासारखे गेलेत नाही. अधिकार संपन्न भगवान शंकर अगोदर पहिले वारकरी. महाराज वारी जर केली असेल तर शंकरानं पहिली, आणि पहिलं कीर्तन जर केलं असेल तर नामदेवरायानं.
बाकी बसून कथारूपी कीर्तन व्यास, पराशर, नारद आदी करून लोक कीर्तनकार बरेच झाले, पण कंबर बांधून फेटा बांधून कीर्तन करणारी पहिली व्यक्ती नामदेवराय आणि पंढरपूरचे पहिले वारकरी भगवान शंकर. पंढरपूरला जाण्यासाठी तुकोबाराय उग सांगत नाहीत की तिथं याच्याकरता जाण्यासाठी सांगतात. रोज सकाळी काकड्याला भगवान शंकर जातात. रंभादिक नाचती उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रंभादिक, रंभा म्हणजे कोण? ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर पुन्हा दुसऱ्या स्त्रीकडे बघण्याची वासनाच शिल्लक राहत नाही, तिला म्हणायचं रंभा. आपल्या बायका नाही, पाहत्यात कवाडाकडून चलत्यात भेताडाकड. का रंभेची स्वरूप कांती, मृत्यूतलाची मनुष्य वहिवासित स्थिती, देखोन या मालवी भ्रांत वहिवासित कीर्ती. स्वरूप रंभेचे गा इतकं स्वरूप संपन्न, पुन्हा दुसरी बघाच वाटत नाही. आणि ह्या रंभा उर्वंशी मेनका तिलोत्तमा तिथं जातात, शंकर जाते. याच्याही पलीकडे बाकीच्या देवता सुरवराची दाटी जोडून हात. सुरवर म्हणजे देव. 33 कोटी देवता स्वर्गातल्या पंढरपूरला येतात. म्हणून पंढरी सिजारे आल्यानो संसारा विठोबार खुमाये, बार घुमाए, बार खुमाये, बार खुमाये, बार घुमाए, बार चाल शेवट ना. माझे फक्त आता 20 मिनिटं राहिलेत की 8:30 ते 10:30 बरोबर. का पंढरपूरला जायचं अजून 2-4 सचोट्या मला आठवतील अशा सांगतो, मग शेवेला पूर्णविराम करतो. काय ताकद पंढरपूरची. महाराज पंढरपुराचं नाव काढलं की अभिमान राहत नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन. बालाजीत पाया पडतील माणसं माणसाच्या. कोण्याही तीर्थाला जा, एकमेकाच्या पाया पडताल का? वारकरी जर मिळूनच गेले तर मग एकमेकाच्या पाया पडताल. पण किती जरी मोठा वारकरी बालाजीला गेला तर तिथला माणूस तुमच्या पाया पडेल का? तुमच्या पडल महाराज, पण तुमच्या संगचाच पडेल, तिथला पडणार नाही. पण पंढरपुरात आणि आळंदी देहू या क्षेत्रावर जर तुम्ही गेलात, ओळख नसताना सुद्धा, याच्याही पलीकडे सांगतो, पंढरपूरच्या वाटाला जाताना ट्रकवरचा ड्रायव्हर मुसलमान जरी असेल, त्याला पुढं जायचं असेल तर म्हणतो माऊली सरकन. काय ताकद आहे. इकडे आल्या मनभर म्हणत्याल, त्याचे बाकीचे त्याला सुनता करू. पुढचं नाही सांगत, पुन्हा वापस सांगतील इकडं धर्मातून बाहेर होय म्हणतील त्याला. पण तिथं काय ताकद आहे. का यवनाची भ्रांती मालवस्थिती, मिळवून या वैष्णवाची संगती, भ्रांत कुमुदिनी पर्वसरे पाती, ही स्थिती तीर्थाची गा. यवन म्हणजे मुस्लिम, यांच्या सुदांत करणातली भ्रांत तिथं गेल्याच्या नंतर जाते. हे एकमेव तीर्थ आहे पंढरपूर. तिथं चाललं म्हणलं की अभिमान राहत नाही महाराज. म्हणून पंढरपूरला जायचं. आमची इथे एक उठपळ होत असतीत, कोण्या गावात 4-2 उठपळ बुडत नसतीत. त्या सप्त्यापाशी थांबत नाही. सगळे लोक इकडे आल्यावर तिकडं करमत नाही, म्हणून इकडे या वाटते. काय काय असे उठपळ असते, बस तिथून इत्रो करतात. बरीच माणसं तिथं पाय सोडून उभे राहिले. त्याला वाटलं चांगलं असलं तर ऐकायचं, तस काय असलं तर पळायचं. आता इथं का बॉम्ब पडणार होता का? इथं आले असते काय झालं असतं. मी जरा स्पष्ट वक्ता माणूस आहे. पुढच्या वर्षी आणा नाही तर नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव शासनाच पिल्लू. मी मागं लागत नाही कोणाच्या. विठाला विठाला केव्हा माणसानं महाराज म्हाताऱ्या माणसाला चालता येत नाही तिथे गोष्ट. पण पॅन्टीवाल्यानं पाय सोडून कीर्तन ऐका. मस्जिदीमध्ये पाय लांबून नमाज पाडायला माणूस तुम्ही पाहिलाय कधी? अद्याप नाही. काय शिस्त आहे त्या धर्माची? आणि इतका धर्म आपला वाईट आहे का पाय सोडून ऐकायचा? क्षमा असं मी कोणाची चेष्टा करणार नाही, क्षमा मागून बोलतो. आपल्या धर्माचा झेंडा जर उंचावायचा असेल तर काही नियम पाळावेच लागतील महाराज. शास्त्र आहे त्याच्याकरता. मुस्लिम समाजामध्ये जर नमाज पाडण्यासाठी ती टोपी जर नसली तर हट चल वय बाहेर. शास्त्र आहे त्याच्यासाठी. आजही आपला संप्रदाय तसा असं झिजवले महाराज लोकांनी.
हा संप्रदाय टिकवण्यासाठी वाटेल ते खडे खावा लागले त्या लोकांना, आणि त्याच्यात आपण बट्ट्याबोळ करणारे कोण शहाणे? आपल्याला बायका भेट नाहीत. ही अवस्था संप्रदायात